श्रीराम जय राम जय जय राम। शाश्वतचे सुख कसे लाभेल असे पहा. एखादा प्रवचन करणारा घ्या किंवा मोठा वैदिक कर्मे करणारा घ्या, त्याला त्यापासून समाधान मिळते असे नाही, तो असमाधानातच असतो. कळू लागल्यापासून आपण सदाचरणाने वागत असून आणि देवधर्म करीत असूनही आपल्याला समाधान लाभत नाही. याचे कारण काय तर आपले ध्येय निश्चित झालेले नसते. आपण नीतीने वागतो ते लोकांच्या भीतीने. कारण आपण वाईट वागलो तर लोक आपल्याला नावे ठेवतील. लौकिकासाठी केलेले कर्म कधीही समाधान देऊ शकत नाही. पापकर्म करणाऱ्यालाही समाधान लाभत नाही, कारण त्याला सुद्धा आपण करतो हे वाईट आहे असे वाटतच असते. एकदा एक गृहस्थ माझ्याकडे आला आणि म्हणाला, देवापाशी काही न्याय नाही, तो अगदी अन्यायी आहे. मी त्याला विचारले, असे झाले तरी काय? त्यावर तो म्हणाला, मी कधी कोणाचा पैसा खाल्ला नाही, सदाचरणाने वागलो, पण मी फक्त एक मजली घर बांधू शकलो आणि माझ्या हाताखाली काम करणाऱ्या एका भिकारड्या कारकुनाने पैसा खाऊन माझ्या घरासमोर दुमजली घर बांधले. मी त्याला विचारले, मग तुम्ही का नाही पैसे खाल्ले? त्यावर तो म्हणाला, मला तसे आवडत नाही, लोक नावे ठेवतील. तेव्हा जे कर्म लौकिकासाठी केले त्याने कधीही समाधान मिळू शकणार नाही. प्रपंचात सुख लाभावे म्हणून आपण देवाचे करतो आणि लौकिकासाठी नीतिधर्माने वागतो. मग त्यातून शाश्वतचे सुख कसे लाभेल? अंगावर चांगले दागिने घातले, उत्तम लुगडे नेसले, परंतु कुंकू जर कपाळाला नसेल तर या सर्वांची काय किंमत? तसेच जर देवाचे प्रेम नसेल तर त्या सत्कर्मापासून तितकासा उपयोग होणार नाही. याउलट देवाच्या ठिकाणी अत्यंत प्रेम असून सुद्धा जर नीतिधर्माचे आचरण नसेल तर ती परमार्थाची इमारत टिकू शकणार नाही. खरोखर परमार्थ अत्यंत सोपा आहे. विद्वान लोक तो उगीचच अवघड करून सांगतात. चांगले काय आणि वाईट काय हे कळायला लागल्यापासून जो त्याप्रमाणे वागेल त्याला खात्रीने परमार्थ साधेल. परमार्थ तीनपैकी कोणत्याही एका गोष्टीने साधू शकेल. एक, देहाने साधूची संगत, दुसरी संतांच्या वाङ्मयाची संगत आणि त्याचप्रमाणे पुढे आचरण, आणि तिसरी भगवंताचे नामस्मरण. नाम घेतल्याने त्याची संगत आपल्याला अखंड लाभू शकेल. संतांनी सांगितले ते संशय न घेता विश्वासाने करणे ही पहिली पायरी, आणि ते पुढे निश्चयाने, श्रद्धेने आणि प्रेमाने चालू ठेवणे ही शेवटची पायरी. हाच शाश्वत समाधानाचा मार्ग आहे. श्रीराम जय राम जय जय राम. चैतन्यवाणी. जग काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव व्यवहार. भगवंत काय म्हणेल म्हणून वागणे याचे नाव परमार्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्री मनाचे श्लोक 40. निरूपण. मना पाविजे सर्व ही सुख जेथे, अति आदरे ठेविजे लक्ष तेथे, विवेके कुडी कल्पना पालटीचे, म्हणा सज्जना राघवी वस्ती कीजे. हे मना, आपण सतत काय मिळवायच्या शोधात असतो आणि काय मिळाले नाही तर दुःखी होतो, ते म्हणजे सुख. साधारणतः आपण विषय सुखाच्या, संसार सुखाच्या मागे लागतो, पण हे इंद्रियगम्य असून नश्वर आणि क्षणिक असते. प्राप्तीसाठी प्रथम कष्ट मिळाल्यावर टिकेल का
म्हणून तणाव आणि नंतर संपेल, किंवा नाविन्य संपेल म्हणून पुन्हा दुःख आणि पुन्हा शोध, अशांती. सर्वोत्तम सुख परमार्थात आहे. मी माझेपणा संपून आपण जे जे काही करतो त्यातून मिळणारे सुख आनंद देते. आत्मसुख हे इंद्रियांपलीकडचे असते. सर्व सुखाचा अंतर्भाव ज्यात होतो ते प्राप्त झाले असता दुसऱ्या सुखाची अपेक्षाच राहत नाही. सर्व सुखाचे आगर पाप रखुमा देवीवर. व्यवहारात सुद्धा थोडेसे सुख हवे तर कष्ट करावे लागतातच. तसेच हे परम सुख मिळवायचे तर प्रयत्न हवाच. दीर्घकालीन अभ्यासाची आवश्यकता असते. म्हणूनच समर्थ त्या सर्व सुखावर, परमार्थावरच आदरपूर्वक लक्ष ठेव, केंद्रित कर असे सांगतात. शास्त्रांचा अभ्यास, वाचन, श्रवण, मनन, सज्जनांचा सहवास, भजन, पूजन, नामस्मरण, कामक्रोधादी विकारांना आवर, या सर्व गोष्टी हळूहळू साधू लागतात. यामध्ये कित्येकदा बुद्धी स्थिर होत नाही. वाईट कल्पना म्हणजे मिथ्या, अशुद्ध परमार्थाला घातक कल्पना आड येताना त्यांना जाणावे. चांगल्या वाईटाची विवेक करण्याची शक्ती क्रमाक्रमाने वाढत जाईल. वाईट आहे हे एकदा ठामपणे कळले की सुटणे वा सोडणे हे शक्य होऊ लागते. म्हणून सर्वांचे मूळ ते हे कल्पनाची केवळ, इचे केलिया निर्मूळ ब्रह्मप्राप्ती. त्या दृष्टीने माणसाने प्रयत्नशील असावे. मी जीव नव्हे, आत्मा सगळीकडे तोच एक भरून आहे, या शुद्ध कल्पनेने मी, माझे घर, माझा संसार या अशुद्ध कल्पनेला नाहीसे करावे. मग उरलेली शुद्ध कल्पना स्वरूप चिंतनानी तद्रूप होते. मग उरते ते आत्मसुखच. यास्तव प्रयत्नपूर्वक रामचंद्रांच्या चरणाशी सतत राहिले पाहिजे. मन परमार्थात स्थिरावेल असा उद्योग केला पाहिजे. म्हणा सज्जना राघवी वस्ती कीजे असे पुन्हा पुन्हा सांगितले आहे ते यासाठीच. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. नरदेह प्राप्त झाल्यावर काय करावे? नरदेहाचे उचित काही करावे आत्महित. यथानुशक्त्या चित्तवित्त सर्वोत्तमी लावावे. नरदेहाचे सर्वोत्तम उद्दिष्ट भगवंताची प्राप्ती करून घेऊन जन्ममृत्यूचा फेरा चुकवणे आहे. म्हणून समर्थ म्हणतात, या नरदेहाची प्राप्ती झाल्यावर काहीतरी आत्महित करावे. भक्ती पंचकात समर्थ म्हणतात, दुःखमूळ हा संसार, तयामध्ये भक्तिसार. हा संसार दुःखमूळ आहे. कोणत्याही भौतिक गोष्टीमुळे मिळालेला आनंद क्षणिक असतो. कारण ज्या गोष्टीमुळे आपण आनंद मिळवतो, जन्मा आली याचे फळ, काही करावे सफळ. ऐसे न करिता निर्फळ भूमिभार होय. गाडी, घर, व्यवसाय, मुले, संसार या सर्व गोष्टी नाशवंत आहेत, असार आहेत. त्यातून मिळवलेला आनंद शाश्वत नाही. शाश्वत आनंदाच्या प्राप्तीसाठी भक्तीच सार आहे. भक्तीने काय साधते हे समर्थ भक्ती पंचकात सांगतात. उपमन्यूने धावा केल्यावर त्याला क्षीरसागर भगवंतानी दिला. ध्रुवाला अढळ पद दिले. पोपटाच्या निमित्ताने राघवाचे नाम घेणाऱ्या गणिकेला मुक्त केले. शंकरांनी राम नाम धारण केल्यावर त्यांच्या कंठातील दाह थांबला. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया
ब्रह्मचैतन्यमूर्ती श्रीराम जय जय राम। जानकी जीवन स्मरण जय जय राम।